चला, इडली झाली. आता हे पीठ राहिलं होतं उत्तप्पे. उत्तप्प्यासाठी काय काय टाकलं ह्याच्यामध्ये? जिरे, गाजर किसून टाकलं, टोमॅटो, कांदा आणि हिरव्या मिरच्या. बस एवढं टाकून घेतले. आता ह्याच्यात मीठ बी टाकले, सगळं टाकून घेतले ताईनं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. खूप सुंदर होते. तर आमच्या ननंदबाईनं सकाळी इडली खाल्ली नाश्त्याला, दुपारी जेवायला रस काही नको म्हणल्या, मला उत्तप्पा करून दे. त्यांना बी असाच उत्तप्पा करून दिला तर छान मस्त खूप छान लागते चवीला. ह्याच्यासोबत चटणीची सुद्धा गरज नाही. तूप टाकलं, थोडीशी शेंगदाण्याची चटणी घेतली, त्यांनी तर तसेच खाल्ले, मस्त होतात. तर आता चला करून घेते. तर स्वयंपाक झाला आहे. स्वयंपाकामध्ये केली आज बघा अशी काही शेअर केलं नाही रेसिपी. साधी दोडक्याची भाजी आहे लेकरांना, ह्याच्यात भेंडीची भाजी. द्यायची शाळा चालू झाली आता. दीदी काही नेऊ शकते पण ते काहीच नेत नाही, किरकिर करत आहे. त्याच्यामुळे म्हणलं पहिलाच दिवस आहे, त्याला आवडती भेंडी. ही केली आपली चटणी त्या उत्तप्प्यासोबत. हे असे कारले चिरून ठेवले तिथं. ह्याला तव्यावर मीठ लावून तव्यावर टाकायचे. या भाजीपेक्षा ना असे कारले आमच्यात खूप आवडते. तर इथं चिरून द्यायले तसे कारले. जरा 2 दिवस झाले त्याच्यामुळे लाल पण आहे ना. दूध रात्रीच आणतात पण ते काय झालं, रात्री मला उशीर झाला बाहेरून यायला, त्याच्यामुळे दूध तसंच फ्रीजमध्ये ठेवलं. त्याचा होऊन बसला आहे बघा. आता हे आता बर्फ, हे पहा आवाज येत असेल तुम्हाला, तरी आता वितळले. मी हे तवा गरम होता म्हटलं डायरेक्ट तव्यावर ठेवू तर हे कॅरी बॅग पकडेल, त्याच्यामुळे ताट ठेवलं आहे आणि ताटात हे ठेवलं आहे. तर व्यवस्थित असं झालं आहे. आता हे पहा नाही तर बर्फ होऊन पूर्ण असा, तरी पण आहे अजून ह्याच्यात एक असे बर्फाचे गड्डे होऊन बसले होते. तर असं कुणाकडं झालं तर असं करत जाता येईल. खूप छान आहे ही पद्धत. बरं बरं. तर बघा छान असे कारले वापरत आहेत आणि इकडे होत आहे आपला उत्तप्पा. एकदम सुंदर नंबर 1 मध्ये घेतो. चिटकत नाही, तुटत नाही, मोडत नाही, काय नाही. कलर सुंदर येत आहे, सगळं होतं आहे. नाश्त्याचं तयार होईल हे कारले. आता ह्याला खूप वेळ लागते ताईनं, तर छोट्या गॅसवर ठेवले कारण उत्तप्पा होत नाही छोट्या गॅसवर. कारले कसे बी सिमवर ठेवले तर कसे फ्राय होतात म्हणून बारक्या ह्याच्यावर ठेवले. तर हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कॉमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? नाश्ता चहा पाणी झाला आहे का? काय म्हणता? स्वयंपाक काय केला आज? काही नाही, मी काय केलं ते तुम्हाला दाखवलं आहे. सकाळी उत्तप्पे केले, तर दोडक्याची भाजी केली आज. भाज्या 2 कराव्या लागतात आता, कारण जेचं वेगळंच असते. त्याची शाळा चालू, घरी असल्यास काही पण त्याला करून देत होते, त्यानं खात होतं. परंतु शाळा चालू झाली, आज पहिलाच दिवस होता. मम्मी मला काही भाजी नको, चांगली भाजी दे, आज पहिला दिवस आहे माझा. बरं बाबा ठीक आहे म्हटलं. त्याला आवडती भेंडी तव्यावर केलेली, त्यांना भेंडी दिली. मालकाला भेंडी आवडत नाही, मग त्यांच्यासाठी केले दोडक्याची मस्त रस्सा भाजी. तर छान झाली, त्यांना ती आवडती. ती केली. जसं तुम्हाला दाखवलं, रेसिपी काही शेअर केलं नाही, नॉर्मलच होतं म्हणून. सकाळी आता थोडीशी गडबड व्हायला लागली, त्याच्यामुळे रेसिपी काही जर नवीन असेल तरच करल शूट. टाईम भेटला तर असं पण करेल, असं काही नाही आहे. फुलवाले काका आलेत, बहुतेक थांबले तर बघावं लागेल, घ्यावं लागते फुलं. पण माकडंच आलेत बाई, बाहेर 2 माकड होते बघा ताईनं. बाहेर बसलेली मध्ये आले, मी बाहेर शूट करू लागले व्हिडिओ. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. बघा असं कुठे गेली बघा. आता 2 माकडं असले, मोठे मोठे माकडं आले, ते अशी भीती वाटली ना. माझी लाईव्ह चालू होती, तिथं बसून घेऊ लागली बघा. आता खुर्चीवर बसले होते, ते ठेवले होते, पाण्याची बॉटल घेऊन बसले होते. पाणी लागलं तर प्यायला ते पा तिथं. पण माकडं येऊन समोरच बसले बाई. मला काय उठाव कळ ना, बसावं काय मध्ये यावं काहीच कळालं नाही, इतकी भीती वाटली ना. तर पण मी लाईव्हमध्ये बॅक कॅमेऱ्यानं दाखवलंय. सर्दी भीती का काही कान खाजवायला आहे बघा ताईनं. असं म्हणतात सर्दी, कान खाजवायला की सर्दी भीती. बघते फुलवाले काका थांबतात की नाही आता खाली जाऊस तर काय माहिती. ते गडबडीत असतात, ते भोंगे लावलेले असतात फुलवाले. फुल म्हणते ते दिसना का थांबलेले गेले असतील, ते पण थांबत नाहीत. गाडीवर असते ते आवाज दिवसरच मी वरी आणि असं खाली आहे. इथपर्यंत जाऊस तर जातात, पण वेळ लागते यायला. चला बघा, इथं नाही थांबले तर तिकडून आणायला यावं लागतं ना. आता ह्यांना फुलं मार्केटमध्ये भेटते तर, पण इथं कसं थोडंसं ओळखीचे असल्यामुळं म्हणलं होतं घेता येतील. ह्यांना फोन करायचा नाही, लक्षात राहिलं तर हे घेऊन येत नाहीत. मग आंबे बघा कसं हिरवागार झाला आहे, मस्त असं छान फुटला आहे. असं ऊन तर बघा किती ऊन आहे, भरपूर असं ऊन आहे. फुलं दाखवते 1 मिनिट तुम्हाला मी ना. बघा कसं मस्त फुल लागले. आता महाराजांना वाहते, स्वामी महाराजांना 1 लागले, इथं 1 आहे अजून. हे पहा, हे 1 आहे.
2 आणि हे कळ्या अजून इथं एक कळी आहे, इकडची एक गेली सुकून, एक आहे अजून, इकडं 2 आहेत अजून. हे पण मस्त असं फुल लागले, इकडं पण लागलं एक असं दुसरं बी, पण ते तेवढं खुललं नाही आहे. काय झालं काय माहिती. एकतर कळी ही घेऊन गेली, खराब झाली बघा ताईंनो. काय झालं की काय नाही की इगेन पडतं आहे हे आता थोडंसं अशा पावसाने इगेन पण पडतं आहे ना. तर हे आलं आहे चांगलं. आता वाहून घेते देवाला. असे थोडे येतात आपल्याकडं. गुलाबाला पण छान येईल बघा. हे गुलाबाचं आलं आहे. काय झालं आहे की हो का इथं एक आलं आहे, पण पहिल्यासारखं खुलं तर काय झालं आहे की झाडाला काय माहीत नाही बाई. असं झालं आहे. काही असेल तर सांगा बरं ताईंनो. हे पा हे असं अर्ध्यात पानं वाळायला लागलीत. काय झालं आहे की काय माहीत नाही. बघू चला आता. तुम्हाला जांब म्हणलं होतं छोटे होते तेव्हा दाखवले. हे भाषे आता मोठे झाले तर तोडू शकतो. तर खाण्यासारखे झाले तर तेव्हा अजून एक इथं म्हणलं ना. हे सुंदर जांब लागते तिथं. तरी अजून भरपूर येतात. हे मोठे होऊ देतात, नंतर तोडायचे. असे बारीक 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 भरपूर जांब आलेले आहेत बघा. 2 तर निघाले आता खाण्यासारखे. देवापाशी ठेवते. 2 तोडून आता ठेवते देवापाशी. ऑलरेडी पूजा वगैरे झालेली सकाळीच. आणि तसं तर मी हे ठेवलेलं आहे, आंबे वगैरे ठेवलेले आहेत. पण म्हणलं आता खालचं वस्त्र बदलले ताईनं. हे वस्त्र टाकले मी खाली. पूजाला जे टाकीत होते ना महालक्ष्मीच्या, ते आता दुसरं पूजाला दुसरं आहे. तर म्हणलं हे टाकलं होतं असं. तर एक स्वामीकडे ठेवते आणि एक इथं ठेवते. संध्याकाळी आले की चिरून सगळ्यांना देता येते, प्रसाद पण होते. तर चला, भरपूर कपडे होते तेव्हा आत्ता वाळू घातलेत सगळे. दीदी गावाहून आलेली, तिच्या बॅगमध्ये तसेच अर्धे धुतले होते, अर्धे तसेच राहिले होते. पाहुणे असल्यामुळे आता 2 दिवस मग म्हटलं आता राहू जात. आता जाऊन येते आजीकडं. आजीकडं जाऊन आल्याच्यानंतर खाली कोण आले बघा. वाजले 11:15 वाजले. त्याच लाईव्ह लवकर बंद केली. काय झालं की हाँ बोलो. क्या माँ नाम बदलना नहीं मालूम ना मुझे. को किसमें नाम बदलना? हाँ गूगल नहीं मालूम. क्यों चेंज करना? ये हमारा बहन का बच्चा का नाम पे है. हाँ उसका फोन था ये. हाँ नीचे गिर गया, डिस्प्ले गया. बोया तो मेरे को दे. डिस्प्ले मिल जाता ना फिर बिठा के. डिस्प्ले बिठाओ बोलो. अकाउंट चेंज करने की क्या जरूरत है? नहीं तर तरी आपली 4 मिनारची खरेदी ताईनं आमच्या नंदबाईसोबत जे दसतं तुम्हाला दाखवेल. तर हे आपला जर आंबाडा पाडला ना त्याचा बनही लावायचा. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. आमच्या ननंदबाईनं 2 घेतल्या, त्यांच्या दोघी मुलीला, आमच्या भाच्याला. मी हे मला पण घेतलं, एक आवडलं. म्हणून कसं वाटायला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे पण मस्त असं. आणि ह्या बांगड्या हां सांग हां हे पण ह्या बांगड्या इकडे सरका. ह्या बांगड्या तुम्हाला जसं की दाखवलं खूप सुंदर येतात. आता ते म्हणले की 10 वर्षाची गॅरंटी, पण आपल्याला 2-3 वर्ष गेल्या तरी पण छान आहेत ताईंनो. कलर जाणार नाही, डेली यूज करा म्हणले. या अशा घेतल्या. आमच्या ननंदबाईनं तर 4-5 जोडे घेतले त्यांच्या पुरीसाठी. पण हे मला एक आमच्या पुरी घालीत नाही. तर पिल्या बिन सोनू आत्या म्हणू लागली सोनूला घे बा. तर त्याच्यामुळे मग मलाच घेतल्या. मग दोघी पण घालीत नाहीत. तर हे अशा 100-150 रुपयाला पॅन्टी ताईनं प्लाझो. खूप छान कपडा मस्त. नाही 4 मिनार. अरे 4 मिनारची आमच्या ननंदबाईनं भरपूर घेतलं बरं का ताईनं. पण त्या तिकडं जाऊबाईकडं थांबल्या, सकाळीच गेल्या. त्याच्यामुळे त्यांचं काही मला तुम्हाला शेअर करता येईल नाही. तर त्यांनी असे जोडं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये 5-6 जोडं घेतले. हे असे 2 घेतले. अशा पॅन्टी पण भरपूर घेतल्या त्यांच्या मुलीसाठी, आमच्या भाचीसाठी त्यांनी. सरला कॉफी न्यायची. हो सरला ही कॉफी घ्यायची. हां तर हे आता काय काढले ते मोमोज आणलेत. हे कोण्या खुशीत आणलेत? खाऊ वाटेल तुला. खाऊ वाटेल मला नाही खाय. तसं माझं नाव करायचं नाही. एक सोनूला पण द्या.
ती बापरे, आलीच किती गरम आहे. येईल ती निघाली मग आज ती आपण तोच निघाली खरं हे बघा, हे हैदराबादची मोमोज. ते पांढरं दाखवून ते काय चटणी नेपाळी मोमोज. नेपाळी मोमोज. ती हे आली चटणी. मेवणीच, त्याला म्हणते मेवणीच. मोमोज हे मेवणीच, आणि हे ते- चटणी, आणि ते मस्टर्ड हे हिरवं, मस्टर्ड हे मस्टर्ड. काय असतंय काय माहित नाही बाई आपल्याला. झाकून ठेवते तर गार चला हे झाकून ठेवते ताईंनो, गार व्हायले आता. तर ताईंनो, खरेदी कशी वाटली आपली चारमिनारची? जर या मोमोज खायला पण सगळेजण या. आणि कसे वाटले मोमोज आमची खरेदी? आणि तुम्ही जर हैदराबादला आलात ना ताईंनो, तर नक्कीच चारमिनारला जा. खूप छान, स्वस्तात मस्त खरेदी आहे. कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला ताईंनो, या व्हिडिओचा 4 ते 10 मध्ये जायचं. संध्याकाळी सकाळी जातो पुन्हा संध्याकाळी 4 ते 10च्या टाईममध्ये तिथं सर्व असं मिळतंय. सकाळूनचं मार्केट तिथं बंदच असतंय जवळपास. खायला पण तिथं छान आहे. हां, तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन असताल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. या व्हिडिओचा इथं चेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ही कोशिंबीर दाखव की आता. तरी केली मस्त अशी कोशिंबीर. काय बाय बोल बघा. हे आणलेत जांभळं खायला. आंब्याला उतारा असते जांभळ, म्हणून आणलेत मस्त अशी मसाले भात खिचडी छान सुंदर. त्याच्यासोबत कोशिंबीर. हे आहे आपलं रात्रीचं जेवण. चला लेकरं ताटं घ्यायलेत. छोटी छोटी बाई किती मोठी मोठी घेतली झाली असती. 5 झाली. झाली सोपं आहे ना. कशाचं दहीला सोपं ग मोठाले ताटं. हे घे एक छोट. सगळंच